8 ऑगस्ट 2024च्या रात्री कोल्हापूर येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली। या आगीत नाट्यगृहाचं भरपूर नुकसान झालंय। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। लाकडी बांधकाम असल्यामुळे नाट्यगृहामध्ये आग वाढत गेली। कलाकार म्हटलं की त्यांची नाळ ही रंगभूमीशी जोडलेली असते। अशाच आपल्या मराठी कलाकारांनी पोस्ट करत या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे। हे नाट्यगृह आमच्यासाठी मंदिर होतं असं म्हणत कलाकारांनी पोस्ट केल्या। राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये विदेश दौरा केला होता। या विदेश दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी असणारी भव्य नाट्यगृह महाराजांनी पाहिली। अशाच पद्धतीचं नाट्यगृह आपल्या राज्यातही असलं पाहिजे आणि या नाट्यगृहामध्ये आपल्या मातीतील कलाकारांनी त्यांची नाटकं सादर केली पाहिजेत। इथल्या लोकांना ती बघता आली पाहिजेत, म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात खासबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी एका भव्य नाट्यगृहाची उभारणी केली। हे नाट्यगृह 1915 मध्ये बांधून पूर्ण झाले आणि या नाट्यगृहाला महाराजांनी नाव दिलं पॅलेस थिएटर। पुढे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यानंतर या नाट्यगृहाचं नामकरण संगीत सूर्य केशव भोसले यांच्या नावाने झालं। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।